नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, अर्जुन सायलीने प्रियाच्या नालायकपणाचा व्हिडिओ आता सुभेदारांना दाखवत इथे आता प्रियाचा बाजार उठवलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे पूर्णाजीने आता मधुभाऊंची माफी मागत प्रियाची सुभेदारांच्या घरातून हक्कलपट्टी केलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी उलगडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे प्रियाचा इथे नालायकपणा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तिला माहिती आहे की आता इथे मधुभाऊंना माझ्यावरती संशय आलेला आहे. त्यांनी माझ्या रूममध्ये सायलीच्या लहानपणीचा फोटो बघितलाय, म्हणजे खऱ्या तन्वीचा. आणि आता मधुभाऊ त्या फोटोबद्दल जर मला विचारतायत तर अर्जुन आणि सायलीला सुद्धा नक्कीच सांगतील. आणि मग ते दोघेजण मिळून माझ्या रूममध्ये तो फोटो शोधण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे इथे जर आता सायलीच्या लहानपणीचा फोटो सापडला तर तीच खरी तन्वी आहे हे सत्य आता सगळ्यांना कळेल. आणि प्रियाला आता हे सत्य कुणालाही कळू द्यायचं नसतं. कारण जर सगळ्यांना कळलं की सायली ही खरी तन्वी आहे, मग प्रिया एक खोटारडी मुलगी आहे याचा उलगडा होईल. आणि प्रियाला आता स्वतःचं इथे भांडं आत्ताच फोडायचं नाही आहे. तिला त्या घरामध्ये आता तग धरून ठेवायचं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अश्विनबरोबर सुद्धा तिने जे काही लग्न केलं आहे ते फक्त सुभेदारांची सून म्हणून तिला मिरवायचं आहे. आणि एक आता चांगलं आयुष्य तिला जगता यावं यासाठी तिने घेतलेला निर्णय. आणि त्याचबरोबर त्याच घरामध्ये येऊन सायली अर्जुनला कसा त्रास देता येईल, त्यांना वेगळं करता येईल यासाठी ती त्या घरामध्ये आता आलेली असते. आणि प्रेक्षकांनो, हे सगळं व्यवस्थित तिचं चालूच असतं. इथे आता काड्या करणं, सायली अर्जुनला त्रास देणं, सुभेदारांना फसवणं, किल्लेदारांना फसवणं, सगळ्यांनाच फसवणं. ती एक स्वतःच एक फसवी मुलगी आहे. हे आता म्हणजे जेव्हापासून सिरियल सुरू झाले तेव्हापासून ते आत्तापर्यंत आपण बघतच आलो आहे की प्रिया एक नंबरची ही फसवी मुलगी आहे, खोटारडी मुलगी आहे. अजूनपर्यंत ती एकसुद्धा शब्द खरा बोललेली नाही आहे. आणि म्हणूनच इथे आता खोटारडेपणा सुरू असतानाच इथे मधुभाऊंना तिच्या रूममध्ये सायलीचा फोटो सापडलेला असतो. तेव्हा इथे मधुभाऊ तिला जाब विचारतात की हा फोटो तुझ्याकडे काय करतोय, तो फोटो मला दाखव. तेव्हा प्रिया आता उलटसुलट प्रश्न विचारते, थातूरमातूर उत्तरं ती आता मधुभाऊंना देते, त्यांच्यावरती खोटे नाटे आरोप करते. अश्विनच्या नजरेमध्ये मधुभाऊंना ती गुन्हेगार सिद्ध करते. आणि मग इथे काय, अश्विन तर आता बायकोचा बैल झाला आहे. अश्विनसुद्धा आता मधुभाऊंना इथे आता वाईट साईड बोलतो, त्यांनाच तो खोटं ठरवतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, मधुभाऊंना या गोष्टीचं फारच वाईट वाटत असतं. त्यानंतर इथे सायलीला आता हे अजिबात पटलेलं नाही आहे. म्हणजे तिचा अपमान करते ठीक आहे, घरातल्या लोकांना त्रास देते ते पण ठीक आहे, पण ज्या वडिलांनी तिला छत दिलं, डोक्यावरती छत दिलं, माया दिली, लहानाचं मोठं केलं, अशा मधुभाऊंवरती सुद्धा ती खोटे नाटे आरोप करते. हे आता सायलीला सहन झालेलं नसतं. सायली म्हणत असते की हे बघ प्रिया, आत्तापर्यंत आम्हाला सगळ्यांना त्रास दिलास ठीक आहे, पण मधुभाऊंना वाईट साईड बोलायचं नाही, मधुभाऊंवरती असे खोटारडे आरोप करायचे नाही, ते सहन केले जाणार नाहीत असं सायली म्हणते. मला नाही ते सहन होणार. जर तू मधुभाऊंना विनाकारण इथे आता आरोपी सिद्ध केलंस, त्यांच्यावरती खोटे नाटे आरोप केलेस, त्यांना तू खूप त्रास दिलास, कोर्टामध्ये त्यांच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिलीस, तुझ्यामुळे तुझ्या खोट्या इथे साक्षामुळे ते 2 वर्ष जेलमध्ये राहिलेत विनाकारण. अगं, आधीच त्यांचं मन किती दुखावलं आहेस तू, आयुष्यामध्ये तुला सुखी राहायचं आहे की नाही, एवढा मोठा गुन्हा केला आहेस तू, तुला शांत झोप कशी लागते गं, उघड माथ्याने फिरतेस तरी कशी, लाज नाही वाटत तुला. तेव्हा इथे आता प्रियाचं चांगलं तिने तोंड बंद केलेलं असतं, तिच्या मुसक्याच आवडलेल्या असतात. सायली खूप बोलते तिला. त्यानंतर इथे आता प्रिया मनामध्ये घाबरलेली असते. ती म्हणते की अर्जुन सायली आता माझ्या विरोधात सुद्धा पुरावे गोळा करतायत की काय. या लोकांना कळले की मी मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष दिली, मी मधुभाऊंना फसवण्याचा प्रयत्न करते साक्षीला वाचवण्यासाठी. आता इथे साक्षीला बाहेर तर काढले, पण आता अर्जुन कोर्टामध्ये हे सिद्ध करेल की मी साक्षीसाठी काम करत होते आणि मी मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष दिली साक्षीला वाचवण्यासाठी. त्याच्यामुळे आता माझा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर येईलच. त्याआधी मलाच काहीतरी करायला हवं. आता मधुभाऊ माझ्याबद्दलची लहानपणीची माहिती सगळी अर्जुनला देत असतील. आणि आता तर माझ्या रूममध्ये इथे तन्वीचा फोटोसुद्धा बघितला आहे लहानपणीचा. आणि मधुभाऊंनी जर सगळ्यांना सांगितलं की माझ्याकडे जो फोटो आहे तो लहानपणीच्या सायलीचा, म्हणजे आता लहानपणीच्या तन्वीचाच आहे, हे सिद्ध होईल. आणि मग माझ्यासाठी सगळ्या गोष्टी कठीण होऊन बसतील.
हे प्रियाला बरोबर माहिती असतं. त्यामुळे प्रिया आता एक प्लॅन करते. ती म्हणते की या मधुभाऊंनाच इथून आता हकलून द्यायला हवं. बास झाला आता, खूप दिवस राहिले इथे. मधुभाऊ आता इथून गेले पाहिजे, नाहीतर माझ्यासाठी इथे प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवतील. तेव्हा प्रिया म्हणते आता काय करू? मधुभाऊ तर 2 वेळा माझ्या रूममध्ये आले होते. अश्विनला तर माहिती आहे की मधुभाऊ माझ्या रूममध्ये येऊन मला कपाट उघडायला सांगत होते, माझी बॅग उघडायला सांगत होते, त्याच्यामध्ये काय ठेवलं आहे काय नाही ठेवलं आहे, फोटो कुठे आहे त्याबद्दल विचारत होते. मग जर आता मी त्यांच्यावरती चोरीचा आळ घेतला तर कदाचित अश्विन मला सपोर्ट करू शकतो. कारण अश्विनला माहिती आहे की मधुभाऊ माझ्याच रूममध्ये 2 वेळा आले होते. ज्या वेळेला मधुभाऊ तिच्या रूममध्ये पुन्हा एकदा तो फोटो शोधायला गेलेले असतात, तेव्हा तिने व्हिडिओ तयार केलेला असतो. तो व्हिडिओ जेव्हा ती सगळ्यांना दाखवते तेव्हासुद्धा इथे मधुभाऊंचा अपमान होतोच, त्यांचीसुद्धा नालस्ती होते. त्यानंतर इथे आता मधुभाऊंना जो काही त्रास झालेला असतो सायलीने बरोबर लक्षात ठेवलेला असतो आणि अर्जुनने सुद्धा, दोघांनीही अगदी बरोबर लक्षात ठेवलेलं असतं. तेव्हा इथे सायली म्हणते की आता आहे ना प्रिया नक्कीच काहीतरी असा डाव खेळेल ना की इथे मधुभाऊंना ती फसवण्याचा प्रयत्न करेल. मधुभाऊ तिला आता प्रश्न विचारायला लागलेत, माझ्या फोटोबद्दल विचारायला लागलेत. तिला बरोबर माहिती आहे नक्कीच माझ्या फोटोबरोबर प्रिया काहीतरी करते, नाहीतर माझ्या लहानपणीचा फोटो प्रिया का ठेवेल बरं? पण नक्कीच काहीतरी गुपित आहे जे ती आपल्यापासून लपवून ठेवते. तेव्हा अर्जुन म्हणतो काय बरं असेल असं? सायली म्हणते मला पण कळत नाही आहे. म्हणजे माझा लहानपणीचा फोटो तिने कधी हातात घेऊन व्यवस्थित बघितलासुद्धा नाही आहे, पण आता तो फोटो तिने माझा असा काही जपून ठेवला आहे की मधुभाऊ तिच्याकडे मागतायत तरीसुद्धा द्यायला तयार नाही आहे, असं इथे आता सायली म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता तन्वी आहे ना नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करेल मधुभाऊंसाठी. कारण आता मधुभाऊ तिला प्रश्न करायला लागले, तिचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येतोय की काय, अशी भीती तिला वाटायला लागली. आणि तुम्ही बघितलंत ना तर प्रियाचं एक्सप्रेशन तुम्ही बघा किती चेंज झाले होते. तिला असं वाटत होतं की तिचं एखादं भांडं आता मधुभाऊ फोडतायत की काय, तिच्या लहानपणीच्या गोष्टी आता ते सगळ्यांना सांगतायत की काय, अशा गोष्टी आता समोर आलेल्या असतात. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो की हे बघा मिसेस सायली, आपल्याला तन्वीवरती आहे ना बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे. ती काही करू शकते मधुभावना फसवण्यासाठी. आपण एक काम करूया, तिच्यावरती बारीक लक्ष ठेवूया. तेव्हा इकडे प्रिया म्हणते की ठीक आहे. आता प्रियाने ठरवलेलं असतं की प्लॅन करायचा आणि मधुभाऊंना फसवायचं. सायलीने सुद्धा ठरवलेलं असतं की प्रियावरती बारीक लक्ष ठेवायचं. त्यामुळे इथे आता प्रिया म्हणते की काय करू, मधुभाऊंवरती चोरीचा आळ घ्यायचा आहे. मग आता जो हार घेतलेला असतो इथे आता तिचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा म्हणून कल्पनाने तिच्यासाठी छान असा महागडा एक्सपेन्सिव्ह हार घेतलेला असतो आणि तो तिला गुढीपाडव्याचं गिफ्ट दिलेला असतं. त्याच्यावरून सुद्धा अर्जुन आणि त्यांच्यामध्ये वाद तर झालेलाच असतो, त्यामुळे तो हार खूपच लक्षात राहिलेला असतो सगळ्यांच्याच. तेव्हा इथे आता अश्विनला असं वाटणार असतं की माझ्या बायकोचा हार जो गुढीपाडव्याला माझ्या मम्माने दिला होता, त्या हारावरून इथे दादाने माझ्या बायकोबरोबर वाद घातला होता, त्याचबरोबर इथे घरातल्या लोकांबरोबर वाद घातला होता, त्याच्यामुळे तो हार आहे ना सगळ्यांच्याच लक्षात होता. तेव्हा इथे प्रिया म्हणते की ठीक आहे, आता घरामध्ये कुणी नाही आहे, हा हार मी आता मधुभाऊंच्या रूममध्ये नेऊन ठेवते आणि मधुभाऊंवरती चोरीचा आळ घेते. म्हणजे तिने आधी जो मधुभाऊंचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो तो तर तिच्याकडे असतोच, मग आता ती मधुभाऊंवरती असा आळ घेणार असते की तो जो हार आहे ना तो मधुभाऊंनी चोरून त्यांच्या रूममध्ये ठेवला आहे आणि तो हार जो सायलीला का दिला नव्हता गुढीपाडव्याला, म्हणून मधुभाऊंना राग आला आणि म्हणून मधुभाऊंनी तिच्या रूममधून तो हार चोरला आणि आता स्वतःच्या रूममध्ये नेऊन ठेवला आहे, असा आळ तिला घ्यायचा असतो. आणि त्या हारावरून खूपच मोठं भांडण झालेलं असतं, चांगलं महाभारतच झालेलं असतं की मम्मा माझी बायकोसुद्धा आता नवीनच नवरी आहे, तीसुद्धा सुभेदारांची सून आहे, मग तिला हार का नाही घेतला. तेव्हा अश्विन म्हणालेला असतो की माझ्या बायकोला हार घेतला आहे म्हणून तुला इथे आता जेलेसी होती आहे का, तुला बघवत नाही आहे का, असा त्या हारावरून जो काही वाद झालेला असतो त्याच्यामुळे प्रियाने बरोबर तोच हार मधुभाऊंच्या रूममध्ये लपून ठेवलेला असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता प्रिया कांगावा करते. अर्जुन आणि सायली आपल्या रूममध्ये असतात. तेव्हा इथे प्रिया कांगावा करते. अश्विन आल्या आल्या लगेच त्याला म्हणते, अश्विन अरे माझा हार कुठे आहे, तू बघितलास का? अश्विन म्हणतो कुठला हार? तेव्हा प्रिया म्हणते अरे कुठला काय, माझा सगळ्यात माझ्या हृदयाच्या जवळचा हार, माझा एक्सपेन्सिव्ह हार, म्हणजे गुढीपाडव्याला मला आईने दिलेला हार रे. म्हणजे लग्नानंतर आता आपली पहिलीच गुढीपाडवा होता आणि त्यासाठी मला एवढं प्रेमाने दिलेला तो हार नाही का सायलीला का दिला नव्हता म्हणून अर्जुनला राग आला होता आणि तुझ्याबरोबर त्याने भांडण केलं होतं. तेव्हा अश्विन म्हणतो हो ते मी कसं विसरेन, तो हार तुझा हरवला आहे का? मी तर नाही कुठे ठेवला आहे. प्रिया म्हणते मग कुठे गेला माझा एवढा महागडा एक्सपेन्सिव्ह हार? तेव्हा इथे आता प्रिया म्हणते आपल्या घरात तर आता सगळे घरातच होते ना,
मग कुणी बरं घेतला असेल, कुणी चोरला का माझा हार? तेव्हा अश्विन म्हणतो, प्रिया अगं आपल्या घरामध्ये तशी सवय नाही आहे कुणाला, म्हणजे कुणी चोरी वगैरे नाही करत गं, कधी कुणी कुणाच्या रूममध्ये सुद्धा जात नाही. तेव्हा प्रिया म्हणते, हो रे बाबा, आधी तर असंच होतं, पण आता तुला माहिती आहे ना माझ्या रूममध्ये कोण येत असतं ते. तेव्हा अश्विन म्हणतो, कोण? मधुभाऊ. तेव्हा प्रिया म्हणते, हो ना. तेव्हा अश्विन म्हणतो, पण मधुभाऊ का तो हार चोरतील? प्रिया म्हणते, का नाही चोरणार? त्यांच्या लाडक्या सायलीला हार दिला नव्हता ना गिफ्ट गुढीपाडव्याला, मग मला दिलेला हार नक्कीच चोरण्याचा प्रयत्न केला असेलच ना. तेव्हा इथे आता मधुभाऊंवरती तिने आळ घेतलेला असतो. अश्विनसुद्धा बाहेर येतो, म्हणतो, मामा पूर्णाजी तन्वीचा हार सापडत नाही आहे, कोणी घेतला आहे का? तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणते, अरे असं कसं हार सापडत नाही आहे, असेल ना रूममध्येच, तिला व्यवस्थित शोधायला सांग. तेव्हा इथे प्रिया म्हणते, नाही गं पूर्णाजी, मी आता व्यवस्थित शोधला म्हणूनच मी अश्विनला विचारलं ना, त्याने कुठे ठेवलेला नाही आहे ना. अगं मी अख्ख्या कपाटात बघितलं, अख्ख्या माझ्या रूममध्ये बघितलं, पण कुठेच हार नाही आहे. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणत असते, मग कुठे गेला, कुणी घेतला आहे का, तू कुणाला दिला आहेस का? प्रिया म्हणते, नाही गं पूर्णाजी. तेव्हा इथे प्रिया म्हणते की पूर्णाजी तुला तर माहिती आहे ना माझ्या रूममध्ये कोण गेलं होतं? तेव्हा पूर्णाजी म्हणते, कोण गेलं होतं? तर इथे मधुभाऊ गेले होते. तेव्हा इथे आता सगळ्या रूमची चौकशी व्हायला हवी. तेव्हा विमल म्हणते की तुम्ही माझ्या रूमची चौकशी करू शकता. तेव्हा प्रिया म्हणते, नाही गं मी कुणावरती संशय घेत नाही आहे. तरीसुद्धा इथे विमल म्हणते, मी प्रामाणिकपणे इतक्या वर्ष इथे काम करते आणि जर तुम्हाला माझ्यावरती संशय असेल तर तुम्ही माझी रूम चेक करू शकता, माझी काही हरकत नाही आहे. तेव्हा इथे आता प्रिया आणि अश्विन दोघेही जण इथे विमलच्या रूममध्ये जातात, तिची रूम चेक करतात, तिथे काही नाही सापडत. त्यानंतरला इथे सगळेजण आता मधुभाऊंच्या रूममध्ये जातात. मधुभाऊंच्या रूममध्ये तिने आता एका कुंडीमध्ये तो हार लपून ठेवलेला असतो. पण आता त्या रूममध्ये गेल्यानंतर शोधाशोध होते, तर तिला तिथे हारच सापडत नाही. प्रिया टेन्शनमध्ये येते, मधुभाऊंच्या रूममध्ये हार नाही आहे, मग हार गेला कुठे? तेव्हा प्रिया म्हणते की अर्जुनच्या रूममध्ये तर नसेल ना मधुभाऊंनी ठेवला. तेव्हा तिथे आता शोधायला जाते. प्रिया आणि अश्विन दोघेही अर्जुनच्या रूममध्ये जातात. तिथेसुद्धा शोधाशोध होते. तिथेसुद्धा अर्जुनच्या रूममध्ये हार सापडत नाही. प्रिया पूर्णपणे टेन्शनमध्ये येते. मागच्या वेळेला जेव्हा प्रियाने हा मूर्खपणा केलेला असतो सायलीवरती चोरीचा आळ घेण्यासाठी, तेव्हा सायलीच्या बॅगमधून तो हार बरोबर प्रियाच्या बॅगमध्ये गेलेला असतो. असंच काहीसं आता माझ्याबरोबर पुन्हा होणार आहे का, याची चाहूल आता प्रियाला लागलेली असते. त्यानंतर अर्जुन म्हणतो, पूर्णाजी मम्मा बघितलं ना, माझी रूम चेक केली, विमलची रूम चेक केली, मधुभाऊंची रूम चेक केली, कुठेच हार नाही आहे. मग आता हार कुठे असेल बरं? तेव्हा इथे प्रिया म्हणते, नाही जाऊ दे जाऊ दे, असेल मग माझ्याच रूममध्ये. अर्जुन म्हणतो, असं कसं? तू सगळीकडे शोधलं होतंस ना, मग तुझ्या रूममध्ये नाही सापडलं म्हणून तू इथे आलीस ना शोधायला. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अर्जुन जातो आणि आता प्रियाच्या रूममध्ये सुद्धा सायली अर्जुन दोघेजणं शोधाशोध करत असत. विमल पण जाते आणि बरोबर प्रियाच्या रूममध्ये तो हार आता सापडलेला असतो. प्रिया म्हणते पटकन, पण माझ्या रूममध्ये कसा काय सापडला? हार तर मधुभाऊंच्या रूममध्ये भेटायला हवा होता ना. मधुभाऊंच्या रूमचं नाव घेतल्यानंतर अर्जुन म्हणतो, का? कारण तू त्यांच्या रूममध्ये तो हार लपवून ठेवला होतास म्हणून का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता लगेचच इथे अर्जुन तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवतो. अर्जुन आणि सायलीने ज्या वेळेला प्रिया मधुभाऊंच्या रूममध्ये हार ठेवायला जाते त्यांच्यावरती चोरीचा आळ घेण्यासाठी, तेव्हा अर्जुनने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार केलेला असतो, जेणेकरून पुरावा म्हणून सगळ्यांना दाखवता यावा की इथे प्रिया किती खालच्या पातळीला गेली आहे, किती नीच पातळीला गेली आहे. मधुभाऊंना फसवण्यासाठी, या घरातून बाहेर काढण्यासाठी ती हे प्रयत्न करते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अर्जुन सायलीने आता सगळ्यांना पुरावा दाखवलेला असतो. तेव्हा इथे आता पूर्णाजीने चांगलंच प्रियाचं थोबाड फोडलेलं असतं आणि इथे मधुभाऊंची माफीसुद्धा मागितलेली असते. कारण सगळेजण विनाकारण मधुभाऊंवरती चोरीचा आळ घेतल्यानंतर त्यांना वाईट साईड बोलत असतात. बाहेरच्या लोकांना घेतलं का, बाहेरची लोकं असेच चोर असतात, त्यांच्यावरती विश्वास कसा ठेवायचा, त्यांच्या भरवशावरती घर कसं सोडायचं, नाहीतर आता अशाच घरामध्ये चोऱ्या होत असतील. तेव्हा इथे व्हिडिओमध्ये इथे स्पष्टपणे दिसत असतं की प्रिया मुद्दामून मधुभाऊंवरती चोरीचा आळ घेण्यासाठी त्यांच्या रूममध्ये हार ठेवायला गेली होती आणि तिने त्या कुंडीमध्ये हार ठेवलासुद्धा होता. पण नंतर तो अर्जुनने हार आता प्रियाच्याच रूममध्ये नेऊन ठेवला होता आणि तो व्हिडिओसुद्धा पुरावा म्हणून सगळ्यांना दाखवलेला असतो. तेव्हा इथे पूर्णाजी आता म्हणते की प्रिया अगं तन्वी इतका नीचपणा का करतेस तू? आणि इथे ती आता मधुभाऊंची माफी मागते
आणि इथे प्रियाला म्हणते की आत्ताच्या आता चालती हो माझ्या नजरेच्या समोरून. अगं एखाद्या माणसाचा इतका तिरस्कार करावा की त्याच्यावरती खोटे नाटे आरोप करून त्यांना घरातून हाकलून द्यावं, अशी इच्छा आहे का तुझी? अगं आम्हाला पापाचं धनी का बनवतेस तू, असं पूर्णाजी म्हणते. आणि इथे आता प्रियाची हकलपट्टी घरातून कशी करायची, प्रियाचा खरा चेहरा त्यांच्यासमोर कसा आणायचा, यासाठी अर्जुन सायली आपले प्रयत्न सुरूच ठेवत असतात आणि त्याला यश आलेलं असतं. प्रियाची हकलपट्टी पूर्णाजीने घराच्या बाहेर ही केलेली असते आणि मधुभाऊंची मनापासून माफीसुद्धा मागितलेली असते.